झाला, चांगल्या आवाजाचा जन्म मात्र इथून झाला आणि आज मात्र खऱ्या अर्थाने या आवाजाने अंडरम क्रिकेट असू देत, ओव्हरम क्रिकेट असू देत, कोणती प्रचार सभा असू देत, कोणते इव्हेंट्स असू देत, त्यामध्ये आपल्या आवाजाची कमाल धमाल सोडलीच. त्यांच्या आवाजाची काबू आणि त्यांनी सर्वांनी केलं बेकाबू. आणि या महत्वाच्या मॅच मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत मनीषजी वाघे सरांचा. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद मयूर सर. मजा येणार आहे. संध्याकाळचं सत्र आपण पाहत आहोत. मी डोंबिवलीकर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सुरेंद्र गट्ट्या लोखंडे श्रद्धांजली चषक 2026. आणि या भव्य दिव्य नियोजनाला, या भव्य दिव्य आयोजनाला साजेशी अशी ही स्पर्धा पाहतोय. महत्वाची मॅच. वेलकम आलेल्या सगळ्याच प्रेक्षक वर्गांचाही वेलकम. आणि आता खऱ्या अर्थाने अंडर द लाईट, अंडर द आर्म हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. येस, प्रशांत दादांचंही स्वागत आहे. मंगलमूर्ती संघ आणि त्यांचा खऱ्या अर्थाने असलेले संपूर्ण टीमचे जौहरी त्यांनी त्या हिऱ्यांना तराशलं. साई त्यांच्या तालमीत मोठा झालेला खेळाडू, त्याचबरोबरीने साईराज, मग भाऊही असेल, अनिकेत सोगम असेल, मंगलमूर्ती एक्सप्रेस सचिन धुरी असेल, या सगळ्या खेळाडूंना घडवणारा व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत दादा. आपले स्वागत, वेलकम. आणि आपल्या स्पर्धेची चर्चा आहे 17 आणि 18 तारखेला नक्कीच याच क्रीडांगणावरती ती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. उसंत नाहीये. कल्याण, डोंबिवली, दिवा, अंडरम क्रिकेट आणि त्यातील असलेल्या सगळ्यांनाच, कुणालाच उसंत नाहीये. ना खेळाडूंना उसंत आहे, ना पंचांना उसंत आहे, ना समालोचकांना उसंत आहे, ना स्कोररला उसंत आहे, ना आमच्या जीटीसीच्या लाईव्ह टेलिकास्टला उसंत आहे. चला, या दोन्ही टीमचे 12th मॅन उपस्थित आहेत. फक्त गुणलेखक नाहीयेत, तर विनंती असेल गुणलेखक कुठे असेल आपण या त्वरित. उपांत्य फेरीकडे आपण जात आहोत, ज्यामध्ये वाडा बॉईज ज्या संघाने पुन्हा एकदा फॉर्मला गवसणी घातली आहे. आणि त्यानंतर एका दिशेला एक असा संघ ज्या संघाला नेहमीच फॉर्मात असताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, म्हणजेच ओम साई गणेश संघ. अमित येतोय बॉलिंग ट्रॅकवरती, मनीष येतोय स्ट्रायकिंग एंडला त्याची साथ देण्यासाठी. नुकतंच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळवलं. गणराज येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. त्यासोबतच संकेत भगत सर आमच्या स्क्वेअरलेग पंचाच्या भूमिकेमध्ये. आणि खऱ्या अर्थाने अंडरम क्रिकेट आणि अंडरम क्रिकेटमध्ये छाप सोडणारं व्यक्तिमत्व म्हणजेच अजित निकम सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. 1 टू गोई ऐकायला मिळणार आहे. 35 धावा करणं गरजेचे आहेत, कारण गोलंदाजी त्यांची चांगली आहे, सुदृढ गोलंदाजी आहे. गणराज सारखा गोलंदाज सध्या टीममध्ये आहे, मनीष कोठारे सारखा गोलंदाज सध्या टीममध्ये आहे. त्याचबरोबरीने आज आशुतोष आहे आणि अक्षयचा आपण उल्लेख करावा लागेल, जो आज नाही आहे या टीममध्ये खेळत असताना. ओहो, यानंतरची मॅच मजा येणार आहे. किंग बोईर ज्युनियर आणि त्यांच्यासोबतच गट्टा 11 मी डोंबिवलीकर, या दोन्ही संघांमध्ये ही मॅच असेल. ज्युनियर किंग बोईर म्हटलं ना की असं वाटतंय एकाच दिशेला संपूर्ण प्रेक्षक त्यांचे झालेत की काय आलेत. खेळ करत असताना त्यांच्याकडून इथं चिअर अप पाहायला मिळणार आहे आपल्याला. मजा येईल. पण या मॅच मध्ये देखील आतापर्यंत आपण पाहतोय ओमकार पाटणेचा कमबॅक नाही तर त्याचं वर्चस्व पाहतोय. नवीन बॅटर नागेश. हो, इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल चाललाय. खूप चांगली फिल्डिंग. एक भाऊ गोलंदाजी करतोय, दुसरा अगदी फिल्डिंग करत असताना त्याची साथ देतोय. फक्त सिंगल येईल. 5 बॉल आणि 9 धावा लागल्या धावफलकावरती. प्रेक्षकांची अगदी गर्दी वाढत चालली आहे, ज्यांना समजतं. आणि प्रत्येकाने ना अगदी सुरज सरांच्या माहितीसाठी अगदी फोनही आल्यात, कुठली स्पर्धा आहे ही, खेळायला मिळेल का. व्हाईट आणि व्हाईटचं एक वेगळं कॉम्बिनेशन प्रथमतःच दिवा डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल, पुन्हा एकदा वेग प्रचंड, पण त्या वेगेवरती नियंत्रण असणं गरजेचं आहे. पहा अजित सरांना, अगदी त्यांच्या वेगळ्या शैलीमध्ये ते देखील वाईट इथे घोषित करतायत. व्हाईट बॉल येतोय, व्हाईटच्या साईने धावफलक पुढे. 10 धावा लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्टेप डाऊन होऊन अगदी पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न केला, पण 30 स्थगित सांगतायत. इट इज अ लीगल बॉल.
12 बॉलचा खेळ झाला, म्हणजेच काय तर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा लागल्या धावफलकावर. 2 विकेट्सही गेल्यात. वाडा बॉईज थोडंसं स्ट्रगल करतात, थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतात. बारा बॉलचा खेळ झालाय, 10 धावा धावफलकावरती झाल्यात. आणि इथून जरी वाडा बॉईज संघाने उर्वरित 12 बॉलमध्ये 20 धावा केल्या, चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. ओमसाई गणेश आपल्याला विनंती, स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत महेश शिंदे होते बॉलिंग ट्रॅकवरती. डावखुऱ्या हाताचा अप्रतिम गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर दोन्ही दिशेला वळण घेतोय, पण इथून आता चांगली बॅटिंग केली वाडा बॉईज टीम. 12 बॉल अगदी किमान 15-20 केले ना तरी देखील मॅच मध्ये रंजत ते आणू शकतात. कारण सगळ्यांनाच तेच हवंय ना की मॅच मध्ये थोडीशी रंजत आली पाहिजे. प्रेक्षकही वाढतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागतोय. शॉट थर्ड मॅन रिजन वरती जातोय. सिंगलच मिळणार आहे. त्या सिंगलच्या साह्याने एकच रन इथे ऍड होईल. धावा झाल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 11 धावा पाहायला मिळतात आपल्याला. 11 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अगदी लॉंग ऑफ वरती कौस्तुभ तैनार आहे. एकच धाव त्यातही देणार आहे. एकच धाव आणि त्या एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे 12. 12 धावा लागल्या धावफलकावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतले बॉलनी. शेवटच्या क्षणाला शॉट चेक करावा लागला आणि सिंगल इथे देखील मिळणार आहे. बॉल रेडी बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्हचा लाजवाब अगदी प्रेक्षणीय आणि डोळ्याचं पार न फेडणारा फटका पाहायला मिळतो आपल्याला मनीषच्या बॅटमधून. तो लढतोय आणि जसा अगदी मयूर सर केला ना तोही लढव्या वृत्तीसारखा लढव्यासारखा लढतोय टीमसाठी. आणि त्यांनी नेहमी लढलाय, तो नेहमी खेळलाय, आजही खेळून त्याला दाखवावा लागणार आहे. 2 to go चा सिग्नल आलाय अजित सरांचा. पुढचा बॉल यावेळी देखील पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. अगदी फॉलिंग स्वीपचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. समोर देखील कच्च्या गुरुचा चेहरा नाहीये ना. समोर देखील महेश शिंदे सारखा गोलंदाज आहे. खूप चांगली बॉलिंग करतोय. There you go. 1 to go fame. अजित सर. प्रथ चेंडू डेड बॉल. 1 to go ची घोषणा झाली. प्रेक्षकही पुढचा बॉल पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ट्रॅक. इथे देखील पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग होते. ओम आहेत तिथे आणि ओम कडून देखील चांगली फिल्डिंग करण्यात येते. सिंगल मिळेल. त्या सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावा झाल्यात 18 बॉलचा खेळ आणि 18 धावा धावफलकावरती लागल्यात. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन. अगदी ब्लॅक अँड व्हाईटचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते अप्रतिम आहे. अगदी कालही 3 ते 4 कॉल झालेत. आम्हाला खेळायची संधी मिळू कशी शकते यासाठी. अप्रतिम क्रीडांगण, त्याची सजावटही तेवढीच चांगली आणि त्याचबरोबरीने हे व्हाईट आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन. अगदी सगळं काही उठवून दिसतंय श्रद्धांजली चषकामध्ये. आणि त्याचबरोबरीने
विकेटही काळी, त्या काळ्या विकेटवरती तो बॉलही अगदी ठळकपणे दिसतोय. आणि त्याचबरोबरीने जर साथ आमच्यासोबतच मयूर सरांसारख्या आवाजाची, अजित सरांसारख्या पंचांची असली ना, तर अगदी चार चांद लागणं कशाला म्हणतात ना, तर ते खऱ्या अर्थाने याला म्हणतात. 18 बॉल 18 धावा झाल्यात. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अंकिश बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच नो बॉल आहे. पण इथे बॅटरनी केलंय काय, बॉक्स फोडलाय. बॅटर आउट नाहीये का संकेत सर? बॅटर आउट नाहीये. हो हो, बॅटर आउट नाहीये. राईट. आपल्या असोसिएशनचा जो नियम आपण पाहतोय की नो बॉलवरती बॅटरला ती संधी मिळते, ती संधी मिळाली. तो थोडासा बॅकफुटला थांबलाय आणि आता तो वाट पाहतो. असं म्हटलं जातं ना, वाघ जखमी झाल्यानंतर थोडा मागे येतो, पण तो मोठी झेप घेण्यासाठी येतो. पाहूया झेप घेतोय का. हो, पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका, चांगला स्ट्रोक, पण फॉलो थ्रू मध्ये दर्जा पाहायला मिळतोय. आता प्रेक्षकही आलेत ना, तर डॉट बॉल वरती तो चेहरा पाहतोय. बघा चौकार वरती येतो का. पुढचा बॉल पुन्हा एकदा, व्हॉट अ स्ट्रोक आलाय. प्रेक्षकांचा प्रतिसाद यायला सुरुवात झाली आहे. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. काय स्ट्रोक खेळला मनीषने. बॉल गेलाय कसा, तर बॉल गेलाय अगदी झट पट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर आलाय चौकार. अप्पी पाटील उपस्थित, त्याचंही स्वागत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अगदी स्क्वेअर कटचा प्रयत्न केला. ओमकार आहे, चांगली फिल्डिंग. एकच धाव इथे मिळणार आहे. त्या सिंगलच्या साहाय्याने धावफलक आता पुढे 24 धावा लागल्या धावफलकावरती. आणखी एखादी बाउंड्री, मग येईल मॅचला मजा. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्या धावफलकावरती 24. पण ती मारण्याची ताकद, क्षमता आपण नागेशकडेही पाहतोय. पण अंकेश मारू देईल का. पुढचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक, अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. ओम आहे तैनात, फक्त सिंगलच मिळेल. मनीषला स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. उर्वरित दोन्ही बॉल अगदी मनीषने खेळण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्याकडे ते स्किल्स चांगले आहेत, टेम्परामेंट चांगला आहे, फटके चांगले आहेत. 2 to go. हे सिग्नल्स. हो, इथे देखील स्विच इट करण्याचा प्रयत्न पंचांकडे. लाऊड अपील, पंच सांगतायत येस 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 सर, आहे नो बॉल. नो बॉल आलाय. हा प्रतिसाद मिळणं ना तेवढं गरजेचं असतं. अजित सर आता त्यांच्या एनर्जीमध्ये अगदी त्यांची एनर्जी ना, सॅल्यूट आहे त्या एनर्जीला. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला बाबू सरही पाहायला मिळतील. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं ना की या दोन्ही पंचांची चर्चा असते. पुढचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. ओम तैनात आहे, चूक होत नाहीये, सिंगलच मिळेल. आणि त्वरित त्यांनी फेकी देखील केलेली. या सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे, रन्स ऑन द बोर्ड. 27 धावा लागल्या धावफलकावरती. अगदी ते झगडण्यासाठी, ते लढण्यासाठी ना त्या धावा बनवल्यात वाडा बॉयज संघाने. 27 बनवल्यात. पण समोरच्या संघामध्ये देखील अंकित सारखा बॅटर आहे, विशाल सारखा बॅटर आहे. त्याचबरोबरीने आपण पाहतोय तर ओमकार पाटणे सारखा बॅटरच आहे, आणि त्यासोबतच महेश शिंदे सारखा. आणि त्यानंतर हे बाद झाल्यानंतर आणखी एक असं नाव, ज्या नावाने खऱ्या अर्थाने अंडरआर्म क्रिकेटही आता गाजवायला सुरुवात केली आहे, ओम निलेश म्हात्रे. चिंगळ्या बोले. हो, यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे का, फेकी करण्यात आली आहे. येस 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 येस, व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल आहे. हा चेअरअप पाहायला मिळतोय. आता एक एक धाव बघा किती महत्वाची आहे. वाडा बॉयजही आपल्या डगआउट मधून थांबतायत, सांगतायत येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे, आणखी एखादी येऊ दे. 28 झाल्यात. 30-32 पुरेशा होतील, मग मजा येईल. 28 शेवटचा बॉल. अंकेश बॉलिंग ट्रॅकवर. हो, नागेशला टाकलेला हा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी घरकन वर घेतोय, आणि त्याच बरोबरीने येतोय डॉट बॉल. म्हणजेच काय तर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 28 धावा लागल्या धावफलकावरती, आणि ओमसाई गणेश संघाला जिंकण्यासाठी करायच्यात 29 धावा. टॉससाठी रिपोर्टिंग करा ज्युनियर किंग बोयर, आणि त्यांच्यासोबतच गट्टे 11 मी डोंबोलीकर. RS ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर भाविक ठक्करी उपस्थित. भाविकचंही स्वागत. एक चांगला खेळाडू आहे. RS क्रिएशन्स त्याचा ब्रँड अँबॅसेडर भाविक ठक्करचंही स्वागत. ये भाविक, तुझंही स्वागत. आणि खऱ्या अर्थाने अजित सरही म्हणतात ना, आता मजा येत आहे. कारण कुठल्याही स्पर्धा आणि कुठलीही स्पर्धा, मग त्याचं आयोजन नियोजन किती मोठं असू द्यात, स्पर्धेचं प्राईज मनी किती मोठं असू द्यात, त्या स्पर्धेच्या ट्रॉफीज किती मोठ्या असू द्यात, त्याचबरोबरीने त्या स्पर्धेमध्ये जर प्रेक्षकांची साथ मिळाली ना मित्रांनो, तर मात्र मजा येते. आणि येस रोहित, आपल्याला विनंती आहे, या आपल्या हस्ते आपण टॉस करूयात पुन्हा एकदा. रोहित एक दर्जेदार खेळाडू आहे ना,
कारण टीम काटाई आणि काटाई संघाने नेहमी जेव्हा खालच्या फेळीमध्ये एका आक्रमकतेची वाट पाहिली तेव्हा रोहित यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आणि त्यांनी कधीही निराश केलेलं नाहीये. मयूर सरांसमोरही चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. त्याचबरोबरीने आपण पुन्हा एकदा जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये जिथे रिपोर्टिंग करतील द वन अँड ओनली मयूर भोईर सर. इथं मात्र टॉस करत आहोत. एका बाजूला मी डोंबिवलीकर गट्टा 11 टीम स्वतःच्या हक्काची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या समोर खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतं ज्यांनी टॅलेंटच्या जोरावरती एक ओळख निर्माण केली आहे. ज्युनियर किंग भोईर. हेड इज द कॉल आणि हेड आलाय देखील. रोहितला विनंती करतो आपण विराजमान व्हा. टॉस इथे मात्र झालाय. या स्पर्धेचं महत्व आणि ही स्पर्धा करत असताना स्पेशली मी तुला पहिले डिसिजन विचारते ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे जो तुमच्या संघाचा पूर्ण पाठबळ लागलेला आहे तुम्हाला जो प्रतिसाद मिळाला त्याबद्दल काय म्हणशील? काय नाही सगळ्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्यामुळे दादा आम्ही टुर्नामेंट सक्सेस झाली. ज्याप्रमाणे सुरेंद्रच्या आठवणी अनेक साऱ्या आहेत त्यातला आठवणीतला एखादा किस्सा तुला आठवतोय का? असे खूप आहेत पण आता नाही काय बोलू. येस आता मात्र टॉस झाला डिसिजन काय असेल? फिल्डिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हा होता कर्णधार अमित डोंबिवलीकर टीमचा. तर ज्युनियर किंग भोईरच्या कर्णधाराकडे आपण जाणार आहोत. तर टॉस तुझ्यासाठी किती महत्वाचा होता? काय नाही आता जिंकले ते टॉस आता काय. चला ठीक आहे हरकत नाही. बघूयात मैदानामध्ये जिथे मात्र मॅच जबरदस्त सुरू आहे आणि जबरदस्त मॅच मध्ये जबरदस्त समालोचन आपण ऐकतोय मनीष सरांचं. काय नाही आता जे होईल ते पाहिलं जाईल असं म्हणतात ज्युनियर किंग भोईरचे कॅप्टन. हरकत नाहीये. जवळ मैदानाच्या दिशेने बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आशुतोष येतोय ज्याच्या नावावरती विक्रमही राहिलाय ना. मेडनचा विक्रम राहिलाय. लगातार 11 डॉटही टाकलेत या संघाने. पण आता आव्हान खूप मोठं आहे. अगदी या स्पर्धेमध्ये असलेलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे ओमकार पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आहे. पहिला बॉल ड्राईव्हचा फटका ओमकारची ओळख. वाह व्हॉट अ स्ट्रोक. पहिल्या बॉलवरती बॉल सरळ निघालाय. प्रेक्षकांची साथ मिळाली तर मजा येईल. बॉल गेलाय कसा? बॉल गेलाय झट पट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर. आणखी एक चौकार आलाय पहिल्याच बॉलवरती आलाय. आणि अगदी आता आपण पाहतोय तर दोन्ही शॉट एक्स्ट्रा कव्हर्स तैनात करण्यात आलेत. ते ड्राईव्हचा फटका ब्लॉक करण्याचा प्रयत्न इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेत. बॉल हिट झालाय डायरेक्ट पण तरी देखील नॉट आउट. ही एनर्जी अजित सरांची ही एनर्जी आणि त्याचे आपण सगळे असलेले चाहते आहोत फॅन्स आहोत ना खऱ्या अर्थाने. पण चांगला कमबॅक केलाय गोलंदाज आशुतोषने देखील मोठा फटका मारू दिलेला नाहीये. 5 धावा लागलाय धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ झाला. जर इथून कमबॅक करायचा असेल वाडा बॉयज टीमला तर एक मात्र असतं त्यांच्याकडे ते म्हणजे विकेट्स. जर मिळाल्या तर मात्र मॅचला मजा येईल. पण ओमसाई गणेश हलक्या हाताने खेळत राहिले. ओमकार आणि महेश खेळत राहिला तर मात्र हा सामना सहजरित्या संपेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे देखील चांगली फिल्डिंग राहिली आहे. अगदी थोडासा वाईडिश तैनात करण्यात आलाय लॉंग ऑफला. कवच रिजन वरती बॉल झाले षटकामध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक. धावा झाल्यात 6. हो पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रोक पण त्याहून दर्जेदार फिल्डिंग. काय फिल्डिंग केली आहे खेळाडूने. यश अप्रतिम फिल्डिंग केली. अगदी डोळ्याचं पापणं आणि ते तुम्ही लावलं असेल ना तर मात्र हे क्षण मिस झाले असते. टू गो. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. इथे बचावलंय स्वतःला झोकून दिलंय. वा डाईव्ह मारली आहे. हाच तर खेळ आहे. हीच तर ती धगधग आहे. जर थांबवलं तर या दोघांना जर या षटकामध्ये दिला ना कमी धावा तर मात्र वाडा बॉयजचा कमबॅक इथे असणार आहे. देऊयात. चंगळ्या बोले. 5 बॉलचा खेळ. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग झाली आहे. वाह 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 आलाय कमबॅक.
हाच तर कमबॅक आवश्यक होता. कमबॅक आलाय पहिल्या बॉलवरती चौकार, मग त्यानंतर केलेला आशुतोषनी हा कमबॅक आहे. 6 बॉलचा खेळ झालाय. धावा आल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6. हे धगधग वाढवणारी मॅच आहे. जे प्रेक्षक इथे थांबलेत उभे आहेत, जे पाहतायत ना, त्यांच्या सगळ्यांसाठीच अगदी रोमथर्रारक हा सामना होणार आहे. गुज बम्स म्हणतो ना आपण, तसा काहीतरी अगदी अंगावरती शहारा आणणारी ही मॅच आहे. मजा येईल या मॅचला. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 18 बॉलवरती आता 23 ची आवश्यकता आहे. पॉवर प्ले मध्ये फक्त एक चौकार आलाय, तोही कोणाच्या विरोधात? ओमकारच्या विरोधात. 3 डॉट कोणी खेळलेत? ओमकार पाटण्याने खेळलेत. अगदी हे कोणी ऐकत असेल ना, त्याच्या कानावरती विश्वास बसत नसेल, कारण त्या दर्जेचं आता सध्या तरी डिवा डोंबिवलीचं अंडरआर्मचा क्रिकेट आहे. इथे स्टार कुणीही नाहीये. नवीन खेळ काल होता तो इतिहास, उद्या असेल ते भविष्य, पण ना भूतो ना ते भविष्याती. इथे प्रत्येक बॉल प्रत्येक मॅच मध्ये साम दाम दंड भेट सगळ्यांचा वापर केला जातो, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. श्रद्धांजलीचं हे चषक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती वाडा बॉयज टीम आणि त्यांच्याकडे असलेलं सगळ्यात मोठं अस्त्र ते म्हणजेच काय, गणराज भोईर येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. अगदी संयमी खेळाडू ना, त्याकडे बघून असं वाटत नाही अग्रेशन असेल, पण बघा एखाद दुसरा डॉट टाकला ना, त्यानंतर त्याचा अग्रेशनही पाहायला मिळेल आपल्याला. महेश शिंदे, त्याची बॅट शांत बसेल का? तोही अगदी संयम ठेवणारा बॅटर आहे. कधी आपण त्याच्याकडून अग्रेशन पाहिलं नाही, पण त्याची बॅट जेव्हा बोलते ना, ती मात्र भल्या भल्यांना पाणी पाजण्याचं काम करत असं मी म्हटलं होतं ना. महेश आहे, तो थांबला, तो उभा राहिला, त्यांनी बचावला आणि बॉलला सरळ भिरकावून दिला मैदानाच्या बाहेर. येतोय चौकार. परफेक्ट. अगदी महेश अग्रेसिव्ह नाहीये, पण महेशच्या हातामध्ये जेव्हा ती बॅट येतो ना, तेव्हा त्याचं अग्रेशन त्याची बॅट करून दाखवते. इथेही पहिल्या बॉलवर चौकार आलाय, पण आता पुढे काय होईल? गणराजकडे देखील ती मातब्बर शक्ती, ताकद, टेम्परामेंट, स्किल आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी चेस करण्याचा प्रयत्न आणि अजित सरही सांगतील अगदी वाईट गेलाय बॉल. आणखी एक अवंतर स्वरूपाची धाव ऍड खात्यामध्ये. 11 धावा झाल्या धाव फलकावरती. पहिला बॉल चौकार आला, त्या चौकारानंतर थोडंसं का असेल ना ते दडपण, ते प्रेशर मिळालं आणि त्यामुळेच गणराजनी अगदी थोडी बचावात्मक गोलंदाजी केली. बाहेर फेकला बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची हलकीची कडा आणि बॉल सरळ निघालाय. दन 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 करत जातोय. येतोय चौकार. आणखी एक चौकार आलाय. पहा 15 धावा. 15 धावा लागल्या धाव फलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावेंची आवश्यकता असणार आहे. 16 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता. आता मात्र 16 बॉल 14. मॅच मधून थोडासा जीव निघतोय की काय वाडा बॉईज आणि त्यांची टीमही हे पाहणी करावी लागणार आहे त्यांना, पण त्यांना इथून कमबॅक करावं लागेल. क्रिकेटचा खेळ ना मित्रांनो, मी नेहमी म्हणत आलोय, अनिश्चितेचा असतो. अनिश्चितेचा हा क्रिकेटचा खेळ असतो आणि मुख्य म्हणजे ना, वेळ बदलायला वेळ लागत नाही, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. पाहूयात गणराज कमबॅक करतोय का, की पुन्हा एकदा इथे लागते का बॅटची हलकीशी कडा. यश महेश जातोय डगआउटच्या आतमध्ये परत. येते कमबॅक. कमबॅक होतोय. धगधग सुरू आहे. प्रत्येकाला माहिती आहे की महेश बाद झाल्यानंतर आता संघ थोडासा बॅकफुटला जाईल, कारण या मॅच मध्ये ओमकारला तो फॉर्म नाही मिळाला. 3 डॉट त्यांनी खाल्लेत, पण आणखी एक बॅटर, ज्या बॅटरनी अगदी हे खेळाडू आता आपण त्या चर्चेत पाहायला मिळतोय ना, त्याच्या अगोदर चर्चेंना उद्यान आणणारा प्लेअर म्हणजेच काय तर विशाल फुलोरे. यष्टांच्या मागून अगदी प्रत्येकाला धूल चाकण्याचं कार्य त्यांनी केलं आणि त्यानंतर बॅटिंग आहे तेवढीच चांगली करतोय. विकेट घेतली गणराजनी, ती विकेट घेतली. त्यानंतर आता पाहतोय आपण कमबॅक होईल का. 2 चौकारी आल्यात या षटकामध्ये, त्यामुळे तो कमबॅक करणं थोडंसं कठीण आहे. बॉल अतिरिक्त आहेत, धावा कमी आहेत, पण तरी देखील अंडरअपचं क्रिकेट आहे. अंडर द लाईट खेळलं जात आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे खेळाडू सज्ज आहे आणि फिल्डिंग झाली आहे, पण अपसुकच प्रत्येकाच्या तोंडात ते ओ निघालाय, कारण बॉल अडवून आता इथून तुमची जी कॅपेबिलिटी आहे ना, त्याच्यापेक्षा थोडं जास्ती चांगलं तुम्हाला खेळावं लागेल. ओमकार सिंगल आलाय. वॉर्निंग आली आहे, म्हणजेच काय तर 4 धावा झाल्यात. हो, इथे देखील चेस करण्याचा प्रयत्न केला होता आणि हाही बॉल वाईड निघाला. आता इथून या चुका करणं टाळावं लागणार आहे वाडा बॉईज टीमला, आणि ते देखील गणराजला टाळावं लागणार आहे, कारण त्याकडे संपूर्ण संघाचं लक्ष आहे ना. एक मोठा खेळाडू आहे ओमकार.
प्रत्युत्तर देईल का? आलंय प्रत्युत्तर, आलंय का? तर नाही आलंय. विकेटचं बटन. बॉल सरळ जाऊन धडकलाय आणि तो बॉल धडकला नाहीये तर तो बॉल अगदी तुमची आमची सगळ्यांची ती धडकन आहे ना ती वाढवणार आहे. कारण ओमकारही बाद झालेला आहे. आणखी एक विकेट. महेश बाद, त्यानंतर ओमकार बाद. आता सगळं थोडंसं अडचणीत आहे का? धावा झाल्या धावफलकावरती 17. 13 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. 13-12 मॅच. अजूनही असं वाटत असेल ना प्रेक्षकांना की बॅटिंग करणारी टीम सहज जिंकेल का? काय नाही. समोरही नेहमी फाईट करण्यासाठी जाणला जाणारा वाडा बॉईज संघ आहे. पण त्याच्यासमोर अगदी ओमसाई गणेश संघ असा संघ आहे ज्या टीममध्ये अगदी 4 बॅटर आउट झाले ना तरी देखील असा बॅटर येतो. शुभमचा मी उल्लेख करतोय जो हाईटनी लहान आहे, वयाने लहान आहे, पण तोही माताभर ताकद त्या चौकाराची ठेवतोय. त्यामुळेच इथे वर्चस्व दोन्ही टीमचं आहे. हार मानायला कोणीही तयार नाही आहे. अंकेश पाटणे येतोय बॅटिंग ट्रॅकवरती. डावखुरे हाताचा बॅटर. अगदी लहान भावाची विकेट घेतली त्यानंतर मोठा भाऊ मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि पाहूयात आता गणराजनी केलेला कमबॅक. पुढचा बॉल, शेवटचा बॉल आणि तो हलक्या हाताने फक्त प्ले करण्याचा प्रयत्न केला होता. सॉफ्ट हँडनी पुश केलाय आणि संकेत सरांनी मान डोलवले म्हणजेच नॉट आउट असेल. पहा नॉट आउट आहेत. येस, या बॉलवरती सिंगल मिळते आणि त्याचमुळे धावसंख्येमध्ये वाढ होते. 12 बॉल जिंकण्यासाठी धावसंख्या काय आहे तर 12 बॉल जिंकण्यासाठी 11 धावेची आवश्यकता आहे. कोणी कुठेही जाऊ नका अशी ही धावसंख्या सांगते. असं हे आमचं श्रद्धांजली चषकही तुम्हाला सांगतंय. पाहत राहा, एन्जॉय करा. सॅटर्डे अगदी सगळेजण आता आपल्या कामावरून परत आले असतील. उद्याचा संडेचा दिवस तो एन्जॉय कुठे करायचा, कसा करायचा त्याची प्लॅनिंग आखणी करत असतील. कुठे करायचं मी सांगतो. कान्होजी जेथे बागशाळा मैदानावरती या श्रद्धांजली चषक पहा आणि आमची साथ देत राहा पूर्ण दिवस. 12 बॉल 11 मजा येणार आहे. कारण आज आपण दिवा डोंबिवली गटातील क्रिकेट पाहतोय. उद्या अगदी खुल्या गटातील जे तारे सितारे आहेत ना ते तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 12 बॉल 11 वाडा बॉईज संघ. कॉल झालेली ती छोटीशी टीम मीटिंग, प्रत्येकाने रिमूव्ह केलेली कॅप, त्यावरती एकच कानमंत्र देण्यात आला असेल. प्रत्येकाने आपलं 100% द्या. मजा येईल. जर प्रत्येकाने ते दिलं ना 100% तर मात्र आपल्याला मजा येईल. कारण आमचं कामच ते. 12 बॉल 11 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मनीष येतोय. जसं आमच्या मयूर सरांनी उल्लेख केला, मनीष नावातच टॅलेंट आहे. मनीष कोठारी येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. चला थोडं स्पीडअप नक्कीच करा प्लीज. वाडा बॉईज टीम, आम्हालाही माहिती आहे की महत्वाची मॅच आहे, 4 ओव्हरची मॅच आहे, पण यानंतर 7 वाजल्यात. 12 बॉल 11 पहिला बॉल लीफ केला. केली आहे चूक, चुकीला नाही आहे जागा. नाही केल्या पाहिजेत या अशा चुका, नाही केल्या पाहिजेत. वाईट बॉल, त्यामुळेच आता जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. पुढचा बॉल बॅटची टॉप एज लागते आणि बॅटची टॉप एज लागल्यानंतर अगदी प्रत्येक जण त्यांच्या मुखातनं ते ऊ काढताय. त्यांना माहिती आहे ना की हा बॉल जर कॅरी झाला असता तर मात्र विकेट मिळाली असते आणि तर मात्र तो कमबॅक पाहायला मिळाला असता. पण तसं होत नाहीये. आणि असंही म्हटलं जातं ना की नसिबी बहादूर काही साथ देते. ते बहादूर कोण आहेत तर ओमसाई गणेश हे सगळे खेळाडू आहेत. त्या बहादुरांना ती साथ मिळाली आहे. बॅटची एज लागते. बॉल 1 धावेसाठी जातोय. आवश्यकता आणखी आपण पाहतोय 11 बॉल आणि 9 धावेंची आहे. 11-9 विशाल फुलोरे स्ट्रायकिंग एंडवरती. बॉलिंग ट्रॅकवरती मनीष. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल सरळ निघालाय. चांगली फिल्डिंग झाली. बॉल रोखलाय. बाउंड्री जाण्याच्या अगोदर बॉल रोखलाय. 1 मिळाली आहे. पण प्रत्येक सिंगल धाव ओमसाई गणेश संघाला त्या चषकाच्या समीप नेत आहे आणि वाडा बॉईज संघाला त्या चषकापासून अशी जणू काय लवचिंबकासारखी बाहेर ओढते. आता काय होईल? 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता. 10-8 हलक्या हाताने पुश केलाय. वा, हेच तर सेन्सेबल क्रिकेट आहे ना. पुश करो, खुश रहो, सिंगल निकालो, डबल निकालो और मैच जीत जाओ. बस दॅट्स इट. रिस्क घेण्याची आवश्यकता नाहीये. 7 धावेची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 9. 2 चेंडू अतिरिक्त आहेत तुमच्याकडे. त्यात गोलंदाज एका दुसरा वाईट तर फेकूच शकतो कारण अंडरआर्मचा क्रिकेट आहे ना. मग यामध्ये आवश्यकता तुम्हाला घाई करण्याची नाहीये. पुढचाही बॉल गोलंदाजांनी चूक केली आहे का तर वेगवान चेंडू फेकण्याच्या नादामध्ये आणखी एक केली आहे चूक. ओमसाई गणेश संघ डगआउटच्या बाहेर येऊ नका मात्र कोणी. डगआउटच्या बाहेर येऊ नका. ओमकार, महेश डगआउटच्या बाहेर येऊ नका. आणखी एक वाईट बॉल आलाय पण त्यानंतरच पुन्हा एकदा कमबॅक शक्य आहे का? इथून कमबॅक शक्य तरच आहे जर तुम्हाला विकेट मिळते. 9 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. 9-6 9 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता.
पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल सरळ निघाला. अप्रतिम स्ट्रोक आणि हा जवळपास विजय सुनिश्चित करणारा स्ट्रोक आहे. विशाल फुलोरेच्या बॅटमधून आलाय. अप्रतिम दणदणीत चौकार येतोय. मजा येत आहे या मॅचला. फक्त 2 धावेची आवश्यकता. यानंतरची मॅच ही तेवढीच चांगली पाहायला मिळेल आपल्याला. शिटी वाजली. हो, स्विचिंगचा प्रयत्न केला, बॉल हवेत आणि इथे विकेटचं पतन होत आहे. वा, पुन्हा एकदा श्वास रोखून धरावा लागेल की काय. 7 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. मजा येणार आहे या मॅच मध्ये. पण त्या अगोदर अजित सरांकडे नक्की जाऊयात ना, कारण षटकातला तो शेवटचा बॉल म्हणजेच काय तर त्यांच्याकडून आपल्याला तो फेम ऐकायला मिळेल. चंगळ्या बोले पण गो म्हणजेच काय 7 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. शेवटचाही डॉट केलाय मनीषने. हो, शेवटचाही डॉट केलाय. 6 बॉल 2 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती कुणाचा वापर केला जाईल. पहिले 2 ते 3 बॉल. जर पहिले 2 ते 3 डॉट आले जिथे अगदी संपूर्ण ओमसाई गणेश संघ आपल्या डगआउट मध्ये जवळपास डान्स करायला सुरू केलेला ना, त्यांना थोडंसं बाहेर जावं लागेल, थोडंसं मागे सरसावं लागेल. आणि जिथे थोडंसं देखील आपण जे प्रेक्षक वर्ग आहे वाडा बॉईज संघाचे ते थोडेसे आपण पाहत होतो ना निराश होते, त्यांना आता थोडीशी का असे ना ती उमेदची आस दिलेली आहे या 2 डॉट बॉलनी. त्यातही विकेट आली आहे. मजा येणार आहे. 6 बॉल 2. बॉलिंग ट्रॅकवरती अनुभव प्रचंड त्याच्याकडे, पण गोलंदाजी सध्याच्या काळामध्ये करत नाहीये. आज अक्षय नाहीये त्यामुळे त्याला गोलंदाजी करावी लागते. आणि सचिन येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 6-2. अगदी कमालीची बॉलिंग त्याला करावी लागेल आणि जर त्यांनी केली ना तर मात्र या मॅचला मजा येईल. बॉलिंग ट्रॅकवरती सचिनला पाहतोय तर आपण स्ट्रायकिंग एंडवरती अंकेशला पाहतोय. सगळे खेळाडू जेव्हा मयूर सर अगदी डोळ्यांच्या समीप येतात ना ते स्ट्रोकही आपले फसतात. काय होणार आहे. सचिन बॉलिंग ट्रॅकवरती आहे. सगळेच खेळाडू समीप आलेत, समोर आलेत, डोळ्याच्या समोर आलेत, रेंज मध्ये आलेत. काय करताय. पहिले 2 बॉल महत्वाचे आहेत. ती धडधड वाढवून आले पहिले 2 बॉल आहेत. अंकेश पाटणे स्ट्रायकिंग एंड वरती. अंकेशकडे देखील ते स्किल टेम्परामेंट फटके आहेत, पण सचिननी जर पहिले 2 टाकले ना डॉक्टर मात्र मजा येईल. हो, पहिल्याच बॉलवर चूक केली आहे. स्कोर लेवल सुटकेचा श्वास सोडलाय ओमसाई गणेश संघाने, कारण अगदी अंडरआर्मचं क्रिकेट आहे ना त्यामध्ये कधी काहीही शक्य आहे मित्रांनो. शेवटची रन जिंकण्यासाठी ती देखील चेसिंग